ओके, सो वेलकम एव्हरीवन. आजचा आहे तिसरा दिवस आणि आपण सर्व शिकतोय रेकी. ओके, सो रेकी ही एक प्राणशक्ती आहे. रेकी ही एक अल्टरनेटिव्ह थेरपी आहे, ज्याचा वापर आपण आपल्या जीवनातील जे काही अडचणी आहेत त्याला दूर करण्यासाठी करू शकतो. हे आपण आतापर्यंत बघितलेलं आहे मागच्या 2 दिवसामध्ये. ओके, सो आता आपण त्याच्या पुढची स्टेप बघू की रेकीचे वैशिष्ट्य काय आहेत, रेकीचे फायदे काय आहेत आणि रेकी उपचार जे आपण करतो त्याचं कधी ते काम करतात आणि कधी ते काम करत नाही, ह्या 2-3 गोष्टी आपण लगेच आता बघायला सुरुवात करू. ओके, सो मी तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो या रेखीच्या 6 दिवसीय प्रोग्राममध्ये, ज्याचा की आजचा तिसरा दिवस आहे. माझं नाव सागर गारवे आहे आणि मी तुमचा कोच असणार आहे पुढचे 2 ते 3 दिवस अजून. ओके, शनिवारी आपला शेवटचा क्लास असेल आणि शनिवारी तुम्हाला अटोनमेंट म्हणजेच दीक्षा मिळणार आहे. ओके, मी सर्वांना वारंवार सांगतो की शार्प टायमिंग जॉईन करा. 7 वाजता आपला क्लास असतो. तरीही काही लोक लेट जॉईन करतात, काय हरकत नाही. ओके, आणि शेवटच्या दिवसाची रेकॉर्डिंग तुम्हाला मिळणार नाही आहे, ह्याची सर्वांनी काळजी घ्यायची आहे. त्यामुळे तो दिवस तुम्हाला फक्त आणि फक्त काय कसं करायचं आहे, लाईव्ह अटेंड करायचा आहे. चला तर मग सुरुवात करू. रेखीचे फायदे काय आहेत? रेखीचे फायदे आहे की तुम्ही स्वतःचं आयुष्य बदलू शकता. तुमच्या काही जुन्या समस्या असतील लाईफमध्ये, बऱ्याचशा काही अडचणी असतील, फिजिकल, मेंटल, इमोशनल, त्याच्यापासून तुम्ही बाहेर निघू शकता. ओके, काही वाईट झालं असेल, कधी काही वाईट अनुभव असेल, त्याला तुम्ही काढू शकत नसाल. ओके, बऱ्याचशा लोकांना काही स्वप्न पडतात, बऱ्याचशा लोकांना वारंवार काही गोष्टी दिसतात. ओके, तर त्या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. इवन फिजिकल काही प्रॉब्लेम असेल, जसं की छोटे मोठे काही आजार असतात आपल्याला. ओके, सो त्याच्यामधूनही तुम्ही बाहेर निघू शकता. एक आनंदी जीवन तुम्ही जगू शकता. मनाची शांतता, जे ज्याला म्हणतो आपण की पीस ऑफ माइंड आहे ना, सगळं काही असते बऱ्याचदा, पण पीस ऑफ माइंड नसतो बऱ्याच लोकांकडे. सो तो पीस ऑफ माइंड सुद्धा तुम्हाला रेकीमधून मिळेल किंवा रेकीच्या माध्यमातून तुम्ही तो मिळवू शकता. काही गोल्स असतील लाईफमध्ये, हे मिळवायचं आहे, ते मिळवायचं आहे, इथं पोहोचायचं आहे, तिथं पोहोचायचं आहे. ओके, कधी कधी गोल फक्त एवढा असतो की आय वॉन्ट टू बी सॅटिस्फाईड, आय वॉन्ट टू बी हॅपी, आय वॉन्ट पीस इन माय लाईफ. शांतता पाहिजे, एवढाच गोल असतो कधी कधी. कारण पैसे कमावलेले असतात, सगळं काही सेट झालेलं असते, पण तरीही शांतता कुठं मिळत नाही. तर तेही गोल असेल तुमचं, कुठलंही गोल असेल तर ते तुम्ही रिकीच्या माध्यमातून पूर्ण करू शकता. आणि जसं की मी सांगितलं होतं की रिकाम्या जागा, बऱ्याचदा हस्बंड लवकर निघून जातात, कधी कधी वाईफ लवकर निघून जाते. निघून जाते म्हणजे या जगातूनच निघून जातात. ओके, कधी कधी मुलगा मुलगी, आई वडील, आणि ते दुःख आपण भरूच शकत नाही. बऱ्याचदा वारंवार वारंवार त्या गोष्टी आठवतात आणि आपण ते हील नाही करू शकत स्वतःला. ओके, हील नाही करू शकत स्वतःला. त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला रेकी खूप मदत करणार आहे, त्या रिकाम्या जागा भरण्यासाठी. ओके, कधी कधी डिवोर्स होतात, काही अशा गोष्टी होतात, ओके, ज्यामुळे ते व्यक्ती दूर होते आपल्यापेक्षा. कधी कधी काही चुकीच्या गोष्टी घडतात आपल्यासोबत. म्हणजे आपण जरी चुकीचं नसलो तरी आपल्यासोबत काही चुकीच्या गोष्टी घडतात. ओके, सो त्या सगळ्या गोष्टीतून कधी कधी माणूस हील होऊ शकत नाही, त्याला सापडत नाही रस्ता. तर तो रस्ता म्हणजे रेकी आहे, सिंपल भाषेमध्ये. ठीक आहे, आणि एवढंच नाही तर जेव्हा तुम्ही स्वतः हील होता, जेव्हा तुम्ही स्वतः काही गोष्टी स्वतःसाठी चांगल्या करून घेता, तेव्हा नक्कीच तुम्ही इतरांनाही मदत करू शकता. आता समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी तुम्ही जेवायला गेले हॉटेलमध्ये आणि तिथे तुम्हाला चांगलं जेवण मिळालं, तुम्ही तृप्त झाले की खूप छान जेवण मिळालं इथे मला. सो ऑब्व्हियसली तुम्ही बाहेर जाऊन 4 लोकांना सांगता की अरे त्या हॉटेलमध्ये जा, तिथलं जेवण चांगलं आहे. तर तसंच आहे, जेव्हा तुम्हाला अनुभव येतील, जेव्हा तुम्ही रेकी कराल, तेव्हा तुम्ही इतरांना पण सांगाल. जसं आम्ही केलं, आम्हाला अनुभव आले आणि आम्ही इतरांना सांगतो. ओके, सो आता रेकीचे वैशिष्ट्य काय आहेत की रेकी हे एक नैसर्गिक उपचार पद्धती आहे. मी तुम्हाला एक स्लाइड दाखवणार आहे, त्याच्याकडे लक्ष द्या. की रेकी ही एक नैसर्गिक उपचार पद्धती आहे. रेकी वाहक म्हणजे प्रशिक्षित व्यक्ती, जो आता तुम्ही रेकी शिकाल, फर्स्ट लेवल तुम्ही आता शिकत आहात, सेकंड शिकाल, थर्ड शिकाल. ओके, तर तुम्ही एक वाहक व्हाल. वाहक म्हणजे एक हिलर तुम्ही व्हाल. ओके, सो हिलर काय करत असतो, हा दुसऱ्यांना हील करत असतो. सर्वात पहिले तर तो स्वतःला हील करतो, नंतर तो दुसऱ्यांना हील करतो. सो तुम्ही एक वाहक व्यक्ती जेव्हा होता, जेव्हा तुम्ही एक हिलर होता, तेव्हा तुम्ही दुसऱ्यांचा उपचार सुद्धा करू शकता. रेकी वाहक फक्त एक माध्यम आहे. मी कालही सांगितलं होतं की आपण फक्त एक माध्यम असतो. ऊर्जा जी आहे ती निसर्गामध्ये ऑलरेडी आहे. असं नाही की मी तुम्हाला काही ऊर्जा देतोय, मी काहीच ऊर्जा देत नाहीये तुम्हाला. ती ऊर्जा ऑलरेडी तुमच्याकडे आहे, ती ऑलरेडी ऊर्जा निसर्गात आहे. त्याला फक्त मी चॅनलाइज करतोय. काय करतोय? चॅनलाइज करतोय. ओके, सिंपल आहे ही गोष्ट. काही लोकांना असं वाटतं की मीच काहीतरी करतो, मीच जादू करतो. मी काही जादू करत नाही.
किंवा कोणीच काही जादू करत नाही. ही जादू सगळी तुमची तुम्ही करता किंवा युनिव्हर्स करते, बस हे दोनच लोक करू शकतात. ठीक आहे. फक्त आपल्याला ती जादू कशी करायची आहे ते शिकायचं आहे. आपल्याला त्या मॅजिकमध्ये कसं जायचं ते शिकायचं आहे. ते शिकवू शकते तुम्हाला कोणीतरी. ओके. सो रेकी उपचार घेत असलेला जो व्यक्ती आहे त्यांनी ते स्वीकार करणं फार गरजेचं आहे. रेकी त्याच व्यक्तीच्या जीवनात येऊ शकते किंवा त्याच्यावरच काम करते जिथे त्याचा स्वीकार आहे. ओके. स्वीकार जोपर्यंत करत नाही तुम्ही तोपर्यंत त्या गोष्टी होत नाही. रेकी इतर सामान्य उपचार म्हणजे आता समजा काही तुम्ही गोळ्या घेत असाल, मेडिसिन घेत असाल, त्यासोबतही तुम्ही रेकी करू शकता. येथे श्रद्धा, अंधश्रद्धा, फसवणूक हा विषय नाही आहे. ठीक आहे. टोटल श्रद्धेचाच विषय आहे हा, अंधश्रद्धेचा नाही आहे. ठीक आहे. की काही पण होऊन जाईल असं नाही, की तुम्ही म्हणाल की अरे सर असं झालं पाहिजे, तसं नाही होणार. हे मी क्लिअर सांगतो मी तुम्हाला. हा, ती गोष्ट जर तुमच्या प्रारब्धात लिहिलेली असेलच तर तसं होईलच 100%. हा, पण त्याला तुम्ही काय करू शकता, कमी जास्त अप डाऊन करू शकता. त्याचं जे काय म्हणतात त्याला, त्रास जो आहे तो कमी जास्त करू शकता. ओके. समजा एक एक्झाम्पल देतो मी इथे तुम्हाला, की कुठं काम करेल कुठं नाही करेल रेकी. एक एक्झाम्पल देतो, की एक व्यक्ती आहे, एक एक्स व्यक्ती आहे, एक्स. ओके. आणि त्या एक्स व्यक्तीच्या आयुष्यामध्ये भरपूर सारे दुःख आले. ओके. भरपूर सारे दुःख आले. आणि आता तो काय करतोय, तो त्याचं पुढचं जे जीवन आहे तो त्या दुःखातच जगत आहे. वारंवार वारंवार ते दुःख आठवत राहतो, त्याच्यात तो जगत राहतो. वारंवार दुःख आठवत त्याच्यात तो जगत राहतो. त्याची इच्छा आहे त्याच्या बाहेर निघायची, इच्छा आहे, पण तो निघू शकत नाहीये. कारण त्याला मार्ग सापडत नाहीये. तर तो मार्ग म्हणजे रेकी आहे. तो मार्ग म्हणजे रेकी आहे. ओके. असं होईल का की त्याचे दुःख लगेच बंद होऊन जातील? नाही. तो हळूहळू त्याच्यातून बाहेर येईल. ऑब्व्हियसली तूप खाल्ल्यावर लगेच रूप येत नसते, हे म्हण तर तुम्ही ऐकली असेल. सो इट विल टेक सम टाइम, इट विल टेक सम एफर्ट्स, डेडिकेशन, है ना, प्रॅक्टिसेस. काही लोक पहिल्याच बॅचमध्ये मला विचारतात, बरेच लोकांचे फोन येतात, मेसेज येतात. पहिल्याच बॅचमध्ये त्यांची हे एक्सपेक्टेशन असते की सर मला ही अडचण आहे, हा सॉल्व्ह करून द्या. नसते होत ते. टू बी व्हेरी ऑनेस्ट. आणि कोणी तुम्हाला सांगत असेल तर मला नाही माहित ते कसे करतात. ओके. बिकॉज एव्हरीथिंग नीड सम टाइम, राईट. हील व्हायला गोष्टी ज्या आहेत त्या हील व्हायला वेळ लागत असतो आणि तो वेळ द्यावा लागेल. फक्त रेकीच्या माध्यमातून काय होईल की तो वेळ कमी होईल. तुम्ही त्या गोष्टीला फास्ट हील करू शकाल. ओके. दॅट इज व्हॉट इज माय कमिटमेंट. दॅट इज व्हॉट इज आय एम कॉन्फिडंट अबाउट. ओके. ठीक आहे. चला पुढे जाऊ आपण. सो श्रद्धा, अंधश्रद्धा जे सांगितले मी. तुम्ही जो आरोग्य संपन्न व्यक्ती आहे, निरोगी म्हणजे आरोग्य संपन्न जो व्यक्ती आहे की ज्याला काहीच अडचण नाही, जो मस्त छान सगळं त्याचं आयुष्य चाललेलं आहे, तो सुद्धा रेकी करू शकतो. तो सुद्धा रेकी, त्याला सुद्धा तुम्ही रेकी देऊ शकता. ओके. पण हे कसं आहे की तुम्ही प्रमाणित जो शिक्षक आहे, ज्याच्याकडे सर्टिफिकेशन आहे, जो कुठेतरी ऍक्च्युअली शिकलेला आहे, ज्याने अटेन्मेंट घेतले, त्याच्याकडूनच तुम्ही ह्या गोष्टी कराव्या. अन्यथा ह्या गोष्टी काम करत नाही बऱ्याचदा. कारण ते एनर्जीशी तुम्ही अलाईन नसतात. काम का करत नाही असं आहे का की तुम्ही सागर गारवेचं सर्टिफिकेट घेतलं म्हणजे लगेच ते काम करायला लागेल असं आहे का? असं बिलकुल नाही आहे. तुम्हाला मी सांगतो, असं बिलकुलच नाही आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतःला अलाईन करत नाही त्या एनर्जी सोबत, मग तुम्ही जगातला सर्वात जो मोठा रेकी मास्टर आहे ना त्याच्याकडून जरी सर्टिफिकेट घेतलं ना तरी तुम्ही काही नाही करू शकणार. पण जर तुम्ही त्या एनर्जी सोबत अलाईन आहात तर तुम्ही कुठेही शिकले तरी तुम्ही ती गोष्ट करू शकाल. फक्त तुम्हाला काय अट्युनमेंट घेणं गरजेचं आहे टू गेट अटॅच्ड टू दॅट एनर्जी. ओके. हे एवढं क्लिअर आहे, एवढं सोपं आहे. इज दॅट क्लिअर एव्हरीबडी? टाईप सी इन द चॅट बॉक्स. सी फॉर क्लिअर. ओके. डोंट यु नो बिल्कुल आपल्या डोक्यामध्ये कुठल्याच प्रकारचे डाऊट ठेवू नका, है ना. बिकॉज बहुत सारे डाउट्स आएंगे. हा व्हिडिओ डायरेक्ट यूट्यूबला जात असतो आणि मी न घाबरता बोलतो जे आहे ते. ओके. कोणीही बघू शकते हा माझा व्हिडिओ. इवन बाकीचे जे रेकी मास्टर्स आहेत, रेकी शिकवणारे लोक आहेत, ते पण बघू शकतात. बट आय डोंट हॅव एनी फिअर बिकॉज आय एम व्हेरी क्लिअर. हॅलो. वाह, काय सुंदर वाक्य तयार झालं नाही. आई डोंट हैव एनी फियर बिकॉज आई एम वेरी क्लियर. ठीक है. सो ऐसा है, तो क्लियर रहो जिंदगी में, तो कुछ डरने की बात नहीं. राईट. ओके. चलो, थँक्यू सो मच फॉर टायपिंग. चला पुढे जाऊ. रेकी उपचार कधी काम करत नाही हे फार महत्वाचं आहे, हे समजून घ्या. की कुठं काम करते रेकी, कुठं काम करत नाही तेच माहीत नसलं तर आपण काही करायचा प्रयत्न करू.
बघा, पहिला मुद्दा आहे, रेकी उपचार जन्माच्या समस्यावर प्रभावी नसू शकतो. जन्माच्या समस्या म्हणजे काय? एखादा व्यक्ती जन्माला आला, त्याला एक कानच नाहीये, त्याला डोळेच नाहीये, किंवा तो आंधळा आहे, किंवा त्याला एखादा हात नाही, किंवा त्याला पाय नाही, काहीतरी तो फिजिकली चॅलेंज आहे. तर ती गोष्ट तुम्ही रेकी कितीही केली तरी ती गोष्ट तुम्ही तयार नाही करू शकत. ठीक आहे. दुसरी गोष्ट आहे, रेकी मृत्यू नाही टाळू शकत तुमचा. म्हणजे आता एखादा व्यक्ती मृत्यूच्या जवळ आहे, तर त्याचा मृत्यू टाळेल का बाबा? तर नाही, टाळू नाही शकत. पण इथे एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे, की एखादी व्यक्ती आहे ज्यांची फार आजारी आहे किंवा फार त्रास होत आहे, आणि ते स्वतः व्यक्ती म्हणत आहे की यार मुझे ले जाओ जल्दी, लेकिन इतना तकलीफ मत दो. त्या ठिकाणी तुम्ही जर रेकी केली तर त्यांचं जे जाण्याची प्रोसीजर है, क्योंकि जाना तो हर किसी को है, आपको मुझे हर किसी को जाना है ना, एक दिन. कितने लोगों को पता है जाना है की नाही? हॅलो, माहित आहे ना? नाही तर काही लोक इथेच राहायला आले परमनंट, अरे आम्ही तिथेच राहणार आहे, आम्ही थोडी जाणार आहे. असं काही नाही आहे, सर्वांना जावं लागणार आहे. तर बट वो जाने का जो प्रोसिजर आहे ना, ते जायची जी प्रोसिजर आहे ते तुम्ही इझी करू शकता. तुम्हाला एक उदाहरण देऊ का मी? अपार्ट फ्रॉम द टॉपिक, आवडेल का तुम्हाला? सिंपल सांगतो मी, की तुम्ही इमॅजिन करा की तुम्ही बेडवर पडलेले आहे, आणि आता काही तासांमध्ये तुम्ही जाणार आहात देवाघरी. सो त्यावेळी तुम्हाला कशी फिलिंग पाहिजे? अशी फिलिंग पाहिजे का तुम्हाला, की अरे यार ये रह गया, अरे यार बेटे का रह गया, अरे यार बेटी का रह गया, अरे यार मेरा ये तो घुमना रह गया, अरे हे तर शिकायचंच राहून गेलं, अरे देवा हे तर राहूनच गेलं माझं. असं असं राहायचं आहे तुम्हाला त्या बेडवर, की असं राहायचं की ओ गॉड थँक यू सो मच, सब जिंदगी जी लिया मैंने, जो करना था वो कर लिया मैंने, मुझे मर्सिडीज लेनी थी मैंने ले ली, मुझे 10 लाख लोगों को हेल्प करना था मैंने कर दिया, मुझे इतना पैसा कमाना था मैंने कमा लिया, मी असं मला माझ्या फॅमिलीसोबत एवढा टाइम स्पेंड करायचा होता, मी केला, आय एम हॅपी, अँड हॅपीली जायचं आहे. कुठलं ऑप्शन तुम्हाला आवडेल, ऑप्शन ए और ऑप्शन बी? सर्व लोक ऑप्शन बी टाईप करणार आहे, माहित आहे मला. सर्व लोक इथे ऑप्शन बीच टाईप करणार, पण करताना ऑप्शन ए करतील, है ना. छोटी छोटी चीजों पे सोचेंगे, 2-4 हजार खर्चा करना है, 10 बार सोचेंगे, अरे करूँ कि नहीं, करूँ कि नहीं, करूँ कि नहीं, अरे यार क्या भरोसा है तेरा कल का भैया, कर ले. डान्स करायला सांगितलं, माझे ऑफलाईन प्रोग्राम असतात त्याच्यामध्ये मी म्हणतो की चला डान्स करा, घाबरतात लोक, इकडे तिकडे बघतात, करू की नाही, करू की नाही. अरे वो बाजूवाला थोडी साथ में आने वाला है, कर ले यार डान्स, करा वाटते तर, राईट. सो लिव्ह युअर लाईफ फुल्लेस्ट, है ना. काही लोकांनी तर बी ऑप्शनही टाईप नाही केलं, वा, व्हेरी गुड. ऑप्शन टाईप करायला घाबरले काही लोक, की करू की नाही. नाही नाही सर, आम्हाला जायचं नाही बरं का, जावंच लागणार आहे प्रत्येकाला, डोंट वरी. ओके. कब ये नहीं मालूम हमें. सो इसके ऊपर ये काम नहीं करता है चीजें. ओके, इट्स अ फनी पार्ट, पण जस्ट आय एम टेलिंग यू. शस्त्रक्रियेने समजा काहीतरी ऑपरेशन झालं, काही झालं, आणि त्यांनी जर काही अवयव काढले, जसं की आता बऱ्याचदा प्रेग्नन्सीमध्ये गर्भपिशवी काढले जाते, है ना. त्या गर्भपिशवी जर काढली तर ते पुन्हा काही तयार होणार नाही. बऱ्याचदा अपेंडिक्स काढला जातो, तो काही पुन्हा तयार करू शकत नाही. जसं बऱ्याचदा टॉन्सिल्स आहे ना, घशामध्ये काही अडचण असली ती काढल्या जाते, ते पुन्हा तयार होत नाही. सो रेकी उपचारासाठी तुम्हाला योग्य वेळही द्यावा लागेल. असं नाही की तुम्ही आज रेकी केली उद्याच रिझल्ट दिसू शकतात, पण मिनिमम 3 डेजचा टाइम तुम्हाला द्यावा लागतो. 3 दिवस तुम्हाला रेग्युलरली करावं लागते, कधी कधी 15-15 दिवस तुम्हाला रेकी करावं लागते. आणि प्रत्येकाचा अनुभव वेगळा असू शकतो. आज मी एवढे हजार लोकांना, हजार स्टुडंट्सला शिकवलं, प्रत्येक जण मला वेगळं काहीतरी सांगतो. कोणी म्हणतो सर मला व्हाईट लाईट दिसतो, कोणी म्हणतो की सर मला काहीच होत नाही, कोणी म्हणतो की माझ्या हातामध्ये मुंग्या येतात, कोणी म्हणतो मला थंड फिलिंग येते, कोणी म्हणतो मला गरम फिलिंग येते. हे प्रत्येकाला वेगवेगळी फिलिंग काय येते? कारण एनर्जी तुमच्यासोबत तशी तशी काम करत आहे, लक्षात घ्या. प्रत्येकासोबत एनर्जी वेगळी आहे. ते का बरं वेगळी आहे? कारण तुम्ही एक वेगळं आयुष्य जगले आहात, मी एक वेगळं आयुष्य जगलो आहो, नीता मॅडम वेगळं आयुष्य जगले आहे, रेखा मॅडम वेगळं आयुष्य जगले आहे, राईट. आपले पास्ट एक्सपिरियन्सेस वेगळे आहेत, त्यानुसार ती एनर्जी आपल्यासोबत काम करते. यू अंडरस्टँड? येस, नो? अजून सोपं करून सांगू, अजून सोपं करून सांगू. मी जर चहा बनवला तर त्याची टेस्ट वेगळी असेल, नीता मॅडमनी बनवला तर वेगळी टेस्ट असेल, हर्षदानी बनवला तर वेगळी टेस्ट असेल, रेखा मॅडमनी बनवला तर वेगळी असेल, राईट. कदाचित कुणाचा तरी खूप चांगली टेस्ट असू शकते, कुणाची तरी खूप बॅड असू शकते, मे बी. पण टेस्ट 100% वेगळी असणार आहे, येस, नो? कारण आम्ही सगळे लोक चहापत्ती जी आहे ती वेगळी यूज करतो आमच्या घरी. एवढं सिंपल आहे एनर्जी. सो जेवढं जास्त तुम्ही कनेक्ट कराल
त्या युनिव्हर्स सोबत स्वतःला, तेवढं जास्त तुम्हाला तसे तसे एक्सपिरियन्स येतील. मग आता तुमच्या डोक्यात एक प्रश्न चालू असेल की कनेक्ट कसं करायचं. त्याच्यासाठी सिंपल स्टेप आहे. मेडिटेशन करा, ध्यान करा आणि आतमधून प्युअर राहण्याचा प्रयत्न करा जास्तीत जास्त वेळ. ओके. प्रोसेसेस काही फॉलो करा, असे काही प्रोग्राम्स असले ते अटेंड करा. ह्या गोष्टीने तुम्ही कनेक्ट होणार. कशाशी? त्या गोष्टीशी, युनिव्हर्स सोबत. जेवढ्या चांगल्या गोष्टीच्या तुम्ही टचमध्ये राहाल तेवढे ऑब्व्हियसली कनेक्ट व्हाल. एवढं सिंपल आहे. ठीक आहे. ओके, चलो आगे बढ़ेंगे. सो कधी काम करत नाही हे झालं. रेकी उपचार कधी काम करते, कुठं कुठं काम करते बघा. एखाद्याच्या स्वास्थ्य संबंधी, म्हणजे एखाद्याला काही फिजिकल चॅलेंजेस असतील, फिजिकल प्रॉब्लेम असेल, त्याच्यावर काम करते. प्रेमासंबंधी, एखाद्याच्या लव्ह रिलेशनशिपमध्ये किंवा नातेसंबंधामध्ये काही अडचण असेल तिथे काम करते रेकी. लहान मुलं घरात असतील किंवा तुम्ही काही एक्झामसाठी प्रिपेअर करत असाल, त्याच्यासाठी अभ्यासासाठी एकाग्रता वाढली पाहिजे किंवा अशा काही गोष्टी झाल्या त्याच्यासाठी काम करते. व्यक्तित्व विकास म्हणजे पर्सनल डेव्हलपमेंट करायची आहे स्वतःची, स्वतःला एका वेगळ्या लेवलवर न्यायचं आहे, कॉन्फिडन्स वाढवायचा आहे, त्याच्यासाठी रेकी काम करते. धन व्यापार, पैसा आणि व्यापार, बिझनेस वाढवण्यासाठी, पैसा थांबलेला असेल, ब्लॉकेज असेल, पैसा येतो पण टिकत नाही, येतच नाही, पैसा कमवण्याचे काही मार्गच सापडत नाही, तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये रेकी तुम्हाला हेल्प करेल टू गेट दोज थिंग्स. आणि इतर सगळ्या गोष्टी की ज्या ज्या गोष्टी पॉझिटिव्ह आहेत त्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला काय करेल, रेकी हेल्प करेल. इथे लक्षात ठेवायचं आहे फक्त एक वाक्य, की तुम्ही मागता मागता थकाल पण रेकी देता देता थकणार नाही. एवढ्या गोष्टी तुम्हाला मिळतील. आणि मी माझा पर्सनल अनुभव तुम्हाला सांगतो की आत्तापर्यंत मी जेवढे लोक पाहिले की जे रेकी करतात, असे जेवढे लोक मी बघितले, त्यामधला एकही व्यक्ती मी असा नाही बघितला की बाबा त्याच्या लाईफमध्ये खूप जास्त चॅलेंजेस आहेत. बघा, चॅलेंजेस तर असतातच आयुष्यामध्ये, पण असं नाही आहे की खूप जास्त आहे तो निव्वळ त्याच्यातच पडलेला आहे, असं नाही आहे. ओके. असं कधी होत नसते की तुम्ही 100% चॅलेंजेस फ्री झाले. काहीतरी तर चॅलेंजेस तर असलेच पाहिजे ना, नाही तर मग लाईफ, आयुष्य जगाची मजा काय. पण ते सॉर्ट आउट करता येतात. तुम्हाला ती समज येते की हे चॅलेंज का आलं मला, कारण मी मागं कुठेतरी मूर्खपणा केला म्हणून पुढं चॅलेंज आलं. सिंपल आहे. माझी गाडी बंद का पडली, कारण वर्ष झाले मी त्या गाडीला सर्व्हिसच केलं नाही. सिंपल आहे. किती सिंपल आहे लाईफ. पण आपण काय म्हणतो, गाडी बंद का पडली. अरे तू 1 वर्ष झाले त्या गाडीला सर्व्हिसिंगच केली नाही बाबा, ती बंद पडणारच आहे. हाऊ सिंपल इज दॅट, है ना. एवढं सिंपल आहे. ओके. हो, मेडिटेशनचे रेकॉर्डिंग आहे, 100% तुम्हाला दिल्या जातील ते. बरं, मी एक गुड न्यूज देऊ तुम्हाला. खूप छान प्रश्न विचारला अस्मिता मॅडम, त्याच्यावर मी एक गुड न्यूज देऊ तुम्हाला. किती लोकांना पाहिजे गुड न्यूज? टाइप GN इन द चॅट बॉक्स. GN फॉर गुड न्यूज. GN फॉर नॉट गुड नाईट, हा. GN फॉर गुड न्यूज. हाऊ मेनी पीपल वॉन्ट गुड न्यूज? अँड थँक्स टू अस्मिता मॅडम की त्यांच्यामुळे ही गुड न्यूज तुम्हाला मिळत आहे आता. तुम्हाला जर का मेडिटेशन प्रॅक्टिकली करायचं असेल, मी कुठल्याच बॅचमध्ये ही ऑफर दिली नाही, तुम्हाला देतोय फर्स्ट टाइम. ओके. तुम्हाला जर मेडिटेशन प्रॅक्टिकली करायचं असेल तर उद्या सकाळी 6 वाजता तुम्ही जॉईन करू शकता. मी तुम्हाला एका ग्रुपची लिंक देतो. 2 मिनिटं थांबा. त्या ग्रुपला तुम्ही जॉईन करा. ओके. आणि सकाळी 6 वाजताचं मेडिटेशन तुम्ही करू शकता. जस्ट अ मिनिट. म्हणजे तुम्ही ज्या ग्रुपमध्ये आहात ॲक्च्युली त्याच ग्रुपमध्ये लिंक टाकू आम्ही, पण काही लोक नसतील त्या ग्रुपमध्ये. जस्ट अ मिनिट. कोमल, आत्ताचा जो यांचा ग्रुप आहे त्याची लिंक निघू शकते का बघा बरं. आता जो 2 ते 7 वाला, हा सापडला, राहू द्या. ओके 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 ओके. या ग्रुपला जॉईन करून घ्या सर्वांनी. याच्यामध्ये मी रात्री लिंक शेअर करेल तुमच्यासोबत आणि त्या लिंकवर तुम्ही सकाळी जॉईन करा. उद्या सकाळी 6 वाजता, पहाटे 6 वाजता. येस, पहाटे 6ला जॉईन करा तुम्ही. त्याच्यावर मी लिंक शेअर करेल तुम्हाला झूमची. आणि उद्या आपण प्रॅक्टिकली माझ्यासोबत तुम्ही मेडिटेशन करा उद्या. 43 मिनिटाचं मेडिटेशन आहे टोटल. ओके. 43 मिनिट्स. रेडी आहात? जे रेडी असतील ते जॉईन करा. ही गुड न्यूज होती तुमच्यासाठी. चला पुढे जाऊ. ओके. सो आज आपण समजून घेणार आहोत चक्र. आपल्या प्रत्येकाच्या बॉडीमध्ये खूप वेगवेगळे चक्र असतात, पण त्याच्यामधले 7 चक्र जे असतात ते फार इम्पॉर्टंट असतात. आणि त्या 7 चक्रावर काय असते, आपलं सगळं आयुष्य जे आहे ते चालू असते. आपल्या लाईफमधले चॅलेंजेस, आपल्या लाईफमधली हॅपीनेस, आपल्याकडे येणारा पैसा, आपल्याकडे असणारं रिलेशन्स, आपल्याकडे असणारे नातेसंबंध, रिलेशन्स, आपला वाढणारा बिझनेस, आपलं अधिकाधिक वाढणारा मान सन्मान, ह्या सगळ्या गोष्टी, एव्हरीथिंग इज डिपेंड ऑन युअर चक्रा.
की तुमचे चक्र किती बॅलन्स आहेत. ओके, सो ह्याला आपण आता समजून घेऊ. ओके, रेडी आहात तुम्ही, की आपल्या शरीराचा आणि आपल्या चक्राचा काय संबंध आहे? रेडी आहात? ओके, सो पहिली गोष्ट, हे जे 7 चक्र आहेत हे आपल्या शरीरातले फार इम्पॉर्टंट चक्र आहेत. ते आहे, एक आहे सहस्रार चक्र, दुसरं आहे आज्ञाचक्र, विशुद्धी चक्र, अनाहत चक्र, मणिपूर, स्वादिष्ठान आणि मूलाधार. इथे एक बेसिक गोष्ट सांगतो, काही लोक इथे योगाचार्य असतील, योगा करणारे असतील, म्हणून मी आधीच क्लिअर करून देतो की योगामध्ये जे आहे ना, मूलाधार चक्राला पहिल्या नंबरवर ठेवल्या जाते. कारण की योगामध्ये एनर्जी ही खालून वर जाते. ओके, पण रेकी जेव्हा तुम्ही करता तेव्हा पहिलं चक्र जे आहे ते सहस्रार चक्र असते, कारण एनर्जी वरून खाली जाते. क्लिअर आहे? तर तुम्ही जर का योगाचार्य असाल, योगाचे काही कोर्सेस केले असतील, तर त्यामध्ये तुम्हाला मूलाधार चक्र हे 1 नंबरवर सांगितलं असेल. पण आता मी तुम्हाला सहस्रार चक्र 1 नंबरवर सांगेल. दोन्हीही गोष्टी चांगल्याच आहेत, पण तुम्ही दोनपैकी कुठलीही एक गोष्ट फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला रिझल्ट मिळतील. ओके, तुम्ही आयदर वरून खाली फॉलो करा किंवा खालून वर फॉलो करा, काहीही केलं तरी सारखंच आहे. ठीक आहे, पण जर का तुम्ही रेकी करत असाल तर तुम्ही सहस्रार चक्रापासून सुरुवात केली पाहिजे. इज दॅट क्लिअर? टाईप सी इन द चॅट बॉक्स एव्हरीबडी. ओके, आगे बढे. सो हे 7 चक्र आहेत. त्या चक्रांना आपण समजून घेणार आहोत की या चक्रांमुळे काय होते. पहिली गोष्ट आपण हे समजू की चक्र म्हणजे काय. चक्र हे आपल्या बॉडीमध्ये असणारे एक काय आहे की त्याला आपण म्हणू पुंज. काय, जर का एक्सरे काढला तर हे चक्र दिसतील का? तर त्याचं उत्तर नाही. पण सायंटिफिकली हे प्रूव्हन झालेलं आहे की हे जे 7 जागा आहे जे मी तुम्हाला सांगणार आहे आता, या 7 ठिकाणी काहीतरी पुंजका आहे, नाड्यांचा पुंजका. ओके, नाड्या जे आहेत त्याचा पुंजका आहे आणि त्याला चक्र म्हटलं जाते, बिकॉज त्याच्यामधून काहीतरी ऊर्जा प्रवाहित होते, त्याच्यामधून काहीतरी स्त्राव होतो, काहीतरी सिक्रेशन होते. त्याला सिक्रेशन पॉइंट्स म्हणतात किंवा सिक्रेशनल बिंदू म्हणतात. ओके, तर असे 7 ठिकाणी आहेत, त्या नाड्या एकत्रित आलेल्या आहेत आणि त्याचा पुंजका तयार झालेला आहे आणि ते 7 ठिकाणी त्याला वेगवेगळे नावं दिले. मग ओके, सो ते नावं काय आहेत? आता हे चक्रांविषयी आपल्याला आधीपासून सांगितलेलं आहे, म्हणजे जेव्हा आधी योग प्राणायाम ह्या सगळ्या गोष्टी व्हायच्या, गुरुकुल वगैरे व्हायचे, तेव्हापासून आपल्याला चक्राविषयी सांगितलं जाते, कुंडलिनीविषयी सांगितलं जाते. पण आपण त्याचा कधी अभ्यास केला नसेल किंवा काही लोकांनी केलाही असेल. ठीक आहे, तर आपण त्याला सोप्या भाषेत समजून घेऊ की ते काय आहे. हे चक्र जे आहेत ना, चक्र याला काय म्हणतात, कारण की हे फिरत असते आणि हे फिरल्यामुळे काय होते की आपल्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते. ओके, सो समटाईम जेव्हा हे चक्र ब्लॉक होतात तेव्हा हे फिरत नाहीत किंवा हे ऍक्टिव्ह नसतात किंवा हे डिऍक्टिव्ह असतात आणि त्यामुळे त्या त्या पद्धतीचे आजार, त्या त्या पद्धतीचे अडचणी आपल्याला लाईफमध्ये येत असतात. तर ते काय काय आहे हे जाणून घ्यायला किती लोकांना आवडेल. हाऊ मेनी पीपल आर एक्साइटेड टू नो की माझ्या लाईफमध्ये जर पैशाचं चॅलेंज आहे तर माझं कुठलं चक्र ब्लॉक आहे, माझे जर का रिलेशन चांगलं नाही तर माझं कुठलं चक्र ब्लॉक आहे, मला जर का कॉन्फिडेंटली बोलता येत नाही तर माझं कुठलं चक्र ब्लॉक आहे, मला जर का कोण काय बोलते हे समजत नाही तर कुठलं चक्र ब्लॉक आहे, मला जर रात्री झोप येत नाही, खूप विचार येतात, तर कुठलं चक्र ब्लॉक आहे. किती लोकांना जाणून घ्यायचं आहे? टाईप EX इन द चॅट बॉक्स. EX फॉर एक्साइटेड. म्हणजे मजेची गोष्ट आहे नाही की आपल्याला जर माहित पडलं की अरे माझं हे चक्र ब्लॉक आहे, तर आपण त्याच्यावर काम करू शकतो. राईट ना? की नाही करू शकतो ना? राईट, टाइप EX इन द चॅट बॉक्स. थँक्यू सो मच एव्हरीबडी. चलो स्टार्ट करते हे फिर. एक समजू आपण की कुठल्या चक्रामध्ये काय होते आणि कुठल्या चक्रामुळे कुठलं आपलं गोष्ट ब्लॉक होते. ठीक आहे, सो हे चक्र काय करतात माहिती आहे का? हे चक्र ॲक्च्युली आपल्या बॉडीमध्ये ऊर्जा जी आहे त्याला हे सर्क्युलेट करतात. ओके, आणि ते ऊर्जा सर्क्युलेट झाल्यामुळे काय होते की आपलं जे बॉडी आहे आणि मन आहे याचं एक संतुलन साधले जाते, त्याला म्हणतात बॅलेन्सिंग. ओके, आता हे चक्र जर तुम्हाला बॅलन्स करायचे असले तर काय करावं लागते? जनरली तुम्ही ध्यान केलं पाहिजे, प्राणायाम केला पाहिजे, योगा केला पाहिजे, रेकी केलं पाहिजे. यासारख्या गोष्टी तुम्ही केल्या म्हणजे कुठल्याही पद्धतीने जर का तुम्ही युनिवर्स सोबत कनेक्ट आहात तर तुमचे चक्र बॅलन्स असतात. ओके, सिंपल आहे, हे सिंपल आहे. राईट, तर पहिले जे लेवल, आता हे जे लेवल तुम्ही शिकत आहात याच्यामध्ये काय होते माहिती आहे का? तुमचे पहिले 4 चक्र ऍक्टिव्हेट होतात. दुसरी लेवल तुम्ही शिकता तेव्हा तुमचे आणखी 2 चक्र ऍक्टिव्हेट होतात आणि तिसरी लेवल जेव्हा तुम्ही शिकता तेव्हा तुमचं शेवटचं चक्र ऍक्टिव्हेट होते. ओके, जे की मूलाधार चक्र आहे. ओके, तर या चक्रामध्ये कोणते कोणते चक्र आहेत ते मी तुम्हाला समजावून सांगतो. तर पहिलं जे चक्र आहे ते आहे सहस्त्रार चक्र. इथे हात ठेवा सगळ्यांनी डोक्यावर. इथे आहे सहस्त्रार चक्र तुमचं. तर हे सहस्त्रार चक्र काय करते? याचा डिरेक्टली संबंध आहे आपल्या डोक्यात येणारे विचार.
कधी कधी आपल्याला पॉझिटिव्ह विचार येतात, कधी आपल्याला निगेटिव्ह विचार येतात, कधी आपल्याला नवीन बिझनेस चालू करावा वाटतो, कधी आपल्याला असं वाटतं की हा माणूस चांगला आहे, कधी वाटतो हा वाईट आहे. हे जे विचार येत आहेत आपल्या डोक्यात कंटिन्यू, हे कुणामुळे आहेत? या चक्रामुळे आहेत. जर का एखाद्याच्या मनात चांगलेच विचार येत असतील नेहमी, म्हणजे त्याचं चक्र बॅलन्स आहे. एखाद्याला निगेटिव्ह थॉट्स येत असतील नेहमी, म्हणजे इम्बॅलन्स आहे. ओके. सो मेन याचं जे काम आहे ते काय आहे? विचार. आता ह्याच्यामध्ये काय काय अडचणी होऊ शकतात एखाद्या व्यक्तीला? तर त्याला काही मेंदूशी संबंधित रोग होऊ शकतात, है ना. उजव्या डोळ्याच्या संबंधित काही रोग होऊ शकतात. ओके. मध्यवर्ती मज्जासंस्था जी आहे त्याच्या संबंधित काही रोग होऊ शकतात. नैराश्य, डिप्रेशन, ह्या ज्या गोष्टी आहेत हे कशामुळे आहेत? जर का चक्र इम्बॅलन्स आहे तर. पण जर का बॅलन्स आहे तर काय होईल? त्या व्यक्तीची आध्यात्मिक प्रगती होईल. आध्यात्मिक म्हणजे तो व्यक्ती शांत असेल, अगदी कूल असेल, अध्यात्मामध्ये काम करणारा असेल किंवा आध्यात्मिक काहीतरी करणारा असेल, तर म्हणजे त्याचा ॲक्टिव्ह आहे. किंवा ॲक्टिव्ह करायचं असलं तर काय करावं लागेल? सेम त्या गोष्टींच्या जवळ जावं लागेल. त्याला म्हणतात सहस्रार चक्र. ओके. तुम्हाला मी दाखवतो. तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घ्या. ओके. म्हणजे चक्र नाही दाखवत आहे, त्याच्याबद्दलची माहिती दाखवत आहे. ओके. फ्रीली अवेलेबल आहे. तो तुम्ही घेऊ शकता. ओके. नेक्स्ट आहे, दुसरा आहे आज्ञाचक्र. हे बघा, हे इथे आहे. इथे हात ठेवा सगळ्यांनी. दोन भुवयाच्या मध्ये तुम्हाला असा हात ठेवावा लागेल. तर इथे आहे तुमचं आज्ञाचक्र. ओके. इथे कोणतं आहे? आज्ञाचक्र आहे. तर आज्ञाचक्राचं काम काय आहे? आज्ञा करणे. आज्ञा करण्याचा अर्थ काय? की जेव्हा कधी तुम्ही काही ऑर्डर देता किंवा एखादा विचार तुमच्या डोक्यात आला आणि त्याच्यावर जेव्हा तुम्ही ॲक्शन घेता, तर म्हणजे काय काय आहे? काय आहे? आज्ञाचक्र तुमचं काम करत आहे. बरेच लोक बघा, तुम्ही आसपास तुम्हाला दिसतील की ते खूप दिवस झाले विचार करतात एखाद्या गोष्टीचा, पण ती ती गोष्ट करू शकत नाही. म्हणजे काय? निर्णय घेऊ शकत नाही. होते ना असं? पाहिले आहेत ना अशी लोक, की अरे यार, खूप दिवस झाले, इच्छा आहे माझी बिझनेस चालू करायचा. पण खूप दिवस, काय खूप वर्ष होतात, कधी-कधी 5-5, 10-10 वर्ष होतात, पण ते लोकं डिसिजन घेऊ शकत नाही. का नाही घेऊ शकत? आज्ञाचक्र ब्लॉक आहे. जसं मेघा मॅडमने त्या दिवशी सांगितलं, की "सर मला पुन्हा क्लासेस चालू करायचे, पण मी करू शकत नाही. अडचणी येत आहे काहीतरी." आणि ह्या अडचणी कोण क्रिएट करते? आपण स्वतःच. आज्ञाचक्रावर जेव्हा तुम्ही काम कराल, तेव्हा ऑटोमॅटिकली तुम्हाला डिसिजन घेता येईल एक राईट. ओके. क्लिअर आहे हे सर्वांना? सो जो व्यक्ती डिसिजन घेऊ शकत नाही, त्याची आंतरिक शक्ती स्ट्रॉंग नाही, त्याला नेहमी-नेहमी कन्फ्युजन होते. ओके. त्याची जी इच्छाशक्ती आहे ते स्ट्रॉंग नाही. तो नेहमी-नेहमी कधी अल्ल्याळ, कधी पल्ल्याळ जातो. तर समजून जायचं की त्याचा आज्ञाचक्र डिस्टर्ब आहे. ओके. तर याची जी वृत्ती आहे ते काय आहे? इच्छा आणि प्रेरणा. काही नवीन करण्याची इच्छा होत नसेल, है ना? जो है यार चलने दो, क्या नया सीखना, क्या नया करना. तो समजून घ्यायचा आज्ञाचक्र. ज्याचा आज्ञाचक्र ऍक्टिव्ह आहे तो नेहमी काहीतरी नवीन करत राहील. आता तुम्ही इथे बसलेले आहात ना, तुमचं आज्ञाचक्र काही पर्सेंट तरी ऍक्टिव्ह आहे, म्हणूनच तुम्ही काहीतरी नवीन गोष्ट शिकतायत. नाहीतर तुम्ही इथे बसलेलेच नसते क्लासमध्ये, हे 100% सांगतो मी. आज्ञाचक्र तुमचं काही प्रमाणात तरी ऍक्टिव्ह आहे. 100% नसेल कदाचित, पण काही प्रमाणात आहे. ठीक आहे. कारण तुम्ही डिसिजन डिले नाही करत. आज करना है वो कल करे, कल करना है वो परसो, असे पण असतात ना काही लोक. ठीक. ते आज्ञाचक्र ब्लॉक. ठीक आहे. तर याच्याशी रिलेटेड रोग रोग किंवा आजार कुठले कुठले आहे? की डोळ्यांचे आजार होतात बऱ्याचदा, डोकेदुखी असते, झोप येत नाही. ओके. बऱ्याचदा लोकांना मायग्रेनचा त्रास असतो. ह्या सगळ्या गोष्टी आहे आज्ञाचक्राच्या रिलेटेड आणि त्या रेकीने व्यवस्थित होऊ शकतात. ओके. विदाऊट मेडिसिन. अगेन आय एम टेलिंग यू, विदाऊट मेडिसिन. ओके. तिसरं जे चक्र आहे ते आहे विशुद्धी चक्र. हे इथे आहे बघा, इथे हात ठेवा सगळ्यांनी. इथे असा हात ठेवा, असा दाबू नका, फक्त हळू हात ठेवा. ओके. हा. इथे. हा. ओके. सो हे आहे विशुद्धी चक्र. विशुद्धी चक्र म्हणजे जिथून आपण बोलतो. आता बरेच लोक आपण आसपास बघतो किंवा की ते काय बोलतात त्यांना समजत नाही. ते कधी कधी फार चुकीच्या गोष्टी बोलतात आणि मग ते त्यांना असं वाटतं, अरे मी असं का बोलून गेलो, अरे मी रागात असं बोलून गेलो, मला तसं म्हणायचं नव्हतं. म्हणजे विशुद्धी चक्र बॅलेन्स नाहीये. देअर इज सम इशू विथ विशुद्धी चक्र. सो विशुद्धी चक्रावर त्यांनी काम केलं पाहिजे. कसं काम करतील? सिंपल आहे, त्याची हिलिंग केली पाहिजे रोज. जे की तुम्ही उद्या शिकणार आहे सकाळी 6 वाजता. तुम्हाला या तुम्ही. ओके. सो त्याची हिलिंग केली पाहिजे. त्याच्याशी रिलेटेड काय, टॉन्सिल्स होतात बऱ्याच लोकांना, है ना. थायरॉइड होतो. थायरॉइडने वजन वाढते, मग कधी कधी काही लोकांचं वजन कमी होते.
कधी कधी कमी होते, कधी कधी वाढते. तर ह्या दोन्ही गोष्टी रिलेटेड आहे तुमच्या विशुद्धी चक्रासोबत. म्हणजे बघा, चक्र जर बॅलन्स झालं तर तुमचं वजनही बॅलन्स होऊ शकते. राईट. सो दिस इज व्हॉट इज इम्पॉर्टंट. राईट. वृत्ती काय यायची? बोलणे. आता मी बोलत आहे, कुठून बोलत आहे? मी विशुद्धी चक्रातून बोलत आहे. ओके. बाकी याच्या रिलेटेड ज्या बाकीच्या गोष्टी आहे की त्याचं तत्व काय, रंग काय, ते तुम्ही नंतर सांगेल मी तुम्हाला. ते काही इम्पॉर्टंट नाही आहे जास्त. इम्पॉर्टंट हे आहे की ते चक्र काय काम करते आपल्यासाठी प्रॅक्टिकल जगामध्ये. तुम्हाला जर एखाद्याला जर ऐकण्याविषयी अडचण असेल की ऐकू येत नाही बऱ्याचदा, तर ते पण विशुद्धी चक्राशी कनेक्टेड आहे. कारण आपला हा थ्रोट आणि आपलं कान हे कनेक्टेड आहे. एखाद्या वेळी लहान मूल बऱ्याचदा बरेच दिवस बोलत नाही, 2 वर्षाचे 3 वर्षाचे होतात तरी ते बोलत नाही. तर डॉक्टर नेहमी सांगतात की त्याचे कान चेक करा. बोलत का नाही? कारण कदाचित त्याला ऐकू येत नसेल. कदाचित. ओके. तर हे विशुद्धी चक्र आहे. त्याच्या पुढचं चक्र आहे अनाहत, इथे हृदयावर. माझं फार फेवरेट आहे. हृदय चक्र म्हणजे काय? हृदय चक्र काय आहे की हृदय चक्र म्हणजे भावना. आपल्याला राग येतो, आपण एखाद्याविषयी द्वेष करतो, आपण एखाद्यावर खूप जास्त प्रेम करतो, आपण एखाद्यावर खूप जास्त विश्वास करतो. ह्या सगळ्या गोष्टी कुठून आहेत? हार्ट चक्रामधून. एखाद्याला प्रेमच नसेल वाटत म्हणजे त्याचा हार्ट चक्र इम्बॅलन्स आहे. एखाद्याचा विश्वास कमी आहे दुसऱ्या लोकांवर, हार्ट चक्र इम्बॅलन्स आहे. एखाद्याचा अति जास्त विश्वास आहे, कुणावरही विश्वास ठेवतो आणि मग फसतो, म्हणजे ओव्हर ऍक्टिव्ह आहे. असं नाहीये की फक्त चक्र इम्बॅलन्सच असेल किंवा डिऍक्टिव्हेट असेल, ते ओव्हर ऍक्टिव्ह असू शकते. ओव्हर ऍक्टिव्ह म्हणजे कुणावरही विश्वास ठेवतो, कुणावरही प्रेम करतो आणि मग प्रत्येक वेळी फसतो किंवा फसते, है ना. मेल और फिमेल दोघांसोबत होऊ शकते हे. बॅलेन्स म्हणजे काय की त्याला समजतं की कोण काय कसं. ओके. त्याला म्हणतात बॅलेन्स. तर हार्ट चक्र जे आहे हे भावनांशी रिलेटेड आपल्या सोबत काम करत असते. ज्या काही भावना म्हणजे प्रेम आहे, करुणा, दयाळूपणा, याच्या सगळ्या गोष्टी हे हार्ट चक्रात येतात. याच्याशी रिलेटेड रोग कोणते आहे? दमा आहे, बीपी है ना, बीपी जास्त, बीपी हाय आहे, बीपी लो आहे. बीपी म्हणजे ब्लड प्रेशर. ओके. कमी आहे का जास्त आहे, है ना. मूत्रपिंड संबंधातले काही रोग, है ना. बऱ्याचदा किडनी स्टोन होतात लोकांना, है ना. हृदयविकार होतात, अटॅक येते. हे सगळ्या ज्या गोष्टी हे हार्ट चक्राशी रिलेटेड आहे. जर का हार्ट चक्र बॅलन्स असलं तर ह्या गोष्टी होणार नाही. कुठं ना कुठं, हॅलो हॅलो, लिसन टू मी व्हेरी व्हेरी केअरफुली. किडनी स्टोन ज्या लोकांना होतो जनरली वारंवार वारंवार, त्यांच्या कुठेतरी भावना ब्लॉक आहेत, लक्षात घ्या. आणि त्या भावना स्टोन तयार करत आहे आतमध्ये. यू अंडरस्टँड? हो, खरंच. त्या भावना त्या गोष्टी तयार करत आहे आतमध्ये. कारण ते जे ब्लॉकेजेस आहेत ना, की बोलू नाही शकत आहे, ते आतमध्ये कुठेतरी होत आहेत. थायरॉइड, हे थायरॉइडचं ज्यांना हे आहे त्यांनाही खूप काही बोलायचं आहे, पण एकतर त्यांना बोलायला जागा नाही किंवा ते बोलू शकत नाही. ओके. सो एव्हरी डिसीज, जे काही आजार आपल्याला होतात ते कुठं ना कुठं आपल्या चक्रांशी कसे ना कसे जुळलेले आहेत. माउथ अल्सर होतात आपल्याला बऱ्याचदा, माहिती आहे तुम्हाला. माउथ अल्सर, एखादा व्यक्ती असेल की ज्याला पुन्हा 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 त्याचं तोंड येत असेल, माउथ अल्सर होत असेल. ओके. तर याचा अर्थ आहे की त्याला काही गोष्टी पचत नाहीयेत. पचत नाहीयेत म्हणजे खाणे नाही म्हणत आहे मी, वैचारिक काही गोष्टी पचत नाहीयेत त्याला. आणि त्याचा इफेक्ट म्हणजे त्याला माउथ अल्सर होतोय नेहमी नेहमी. हे इतकं कनेक्टेड आहे आपल्या थॉट सोबत. यू अंडरस्टँड? तो असा आहे. ओके. पुढे जाऊ आपण. ठीक आहे. सो हे आहे आपलं हार्ट चक्र. ठीक आहे. त्यानंतर आहे याच्याशी रिलेटेड गोष्टी सांगितल्या मी तुम्हाला. एखादा व्यक्ती चिंताग्रस्त असतो, एखादा निराशा एखाद्याच्या लाईफमध्ये असते, काहीतरी होते त्याच्या आयुष्यात आणि तो ते विसरूच शकत नाही आणि वारंवार 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 तो तेच विचार करतो. म्हणजे त्याचं अनाहत चक्र, हार्ट चक्र जे आहे ते इम्बॅलन्स आहे. त्यानंतर आहे मणिपूर, म्हणजे ज्याला सोलर प्लेक्सिस म्हणतात. हे असते आपल्या बेंबीच्या वर, बेंबीच्या 2 बोटं वर, नाभी जिथं आहे त्याच्या 2 बोटं वर असते. ओके. सो ह्या ह्या हे जर चक्र इम्बॅलन्स असेल तर तुमचं वजन कमी जास्त असते बऱ्याचदा. तुमचं वजन अतिशय जास्त असेल किंवा तुमचं वजन अतिशय कमी असेल. हे चक्र इम्बॅलन्स असेल तर तुम्हाला खाण्यामध्ये रस नसतो आणि ओव्हर ऍक्टिव्ह असेल तर फक्त खाण्यामध्येच रस असतो तुम्हाला. ओके. सो याच्याशी रिलेटेड जे याचे जे काम आहे ते आहे आनंद, क्रोध, लाज, इच्छा आणि आसक्ती. कारण की जेव्हा जेव्हा काही नवीन गोष्टी तुम्ही करता
किंवा नवीन गोष्ट करायचा प्रयत्न तुम्ही करत असता त्यावेळी हे चक्र ऍक्टिव्ह असते तुमचं. ओके, ठीक आहे, क्लिअर. त्यानंतर 6वं जे चक्र आहे ते आहे स्वादिष्टान. त्याच्याच खाली म्हणजे बेंबीच्या 2 बोटं खाली जिथे आपलं ओटी पोट आहे त्या ठिकाणी स्वादिष्टान चक्र असते. या चक्राचं मूलभूत जे तत्व आहे ते आहे पाणी आहे, कारण की हे पाण्याच्या ठिकाणीच आहे. ओटीपोटाच्या ठिकाणी काय असते आपलं ब्लॅडर असते, बरोबर आहे, राईट. लेडीजचं काय असतं तिथं गर्भाशय असते, राईट. तर तिथं हे चक्र असते स्वादिष्टान चक्र. तर स्वादिष्टान चक्र जर एखाद्या व्यक्तीचं इम्बॅलन्स असेल तर त्याला सेक्स संबंधी काहीतरी अडचणी येतात. ओके, लेडीज असेल तर तिला वंध्यत्व राहते बऱ्याचदा. बरेच कपल आपण बघतो लग्न झाल्यावर 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष मूलबाळ होत नाही आणि मग अचानक 5-6 वर्षांनी कन्सिव्ह होते. कसं काय? की तेव्हा ते बॅलन्स होते गोष्टी कदाचित. मेडिसिन तर तुम्हाला घ्यावंच लागेल, उपचार तर तुम्हाला करावं लागेल, बट ह्याही गोष्टी तेवढ्याच इम्पॉर्टंट आहेत. यू गो अँड सर्च ऑन गुगल और आस्क एनी डॉक्टर, दे आर ऑल अवेअर अबाउट इट. रेकी ही फक्त भारतात नाही, भारताच्या बाहेर पण खूप लोक करतात. ओके, मूत्राशय संबंधी काही आजार असतात, आतड्यांसंबंधी काही आजार असतात. हे सगळे आजार जे जनेंद्रिय संबंधी म्हणजे जे आपले प्रायव्हेट पार्ट्स आहे त्याच्या संबंधी जर काही आजार असतील तर समजून घ्यायचं की स्वादिष्टान चक्र जे आहे ते कुठेतरी इम्बॅलन्स आहे. ओके, क्लिअर आहे सर्वांना. याची जी वृत्ती आहे ती आहे विकास. विकास म्हणजे इथून काय होते, विकास होतो ना ऑब्व्हियसली. 1 के 2, 2 के 4 प्रजनन जी प्रजननाची जी प्रोसेस आहे ती कुठून होते, या चक्रामधून होते. इज दॅट क्लिअर एव्हरीबडी? समजत आहे सोप्या भाषेत सर्वांना? खूप कठीण नाही सांगत आहे मी, आय होप, है ना? की सांगत आहे कठीण? कठीण नाही आहे ना? राईट, ओके, चला पुढचं घेऊ आपण. पुढचं आणि शेवटचं जे चक्र आहे ते आहे मूलाधार चक्र. आता हे मूलाधार चक्र इज अगेन वन ऑफ माय फेवरेट. तसे सगळेच आहेत पण हे हे वन ऑफ माय फेवरेट बिकॉज हे चक्र तुम्हाला हेल्प करेल आयुष्यात स्टेबल होण्यासाठी. तुमच्या आयुष्यामध्ये जर का स्टेबिलिटी नसेल कुठल्याही सेक्टरमध्ये, रिलेशनमध्ये अपडाऊन असेल, फायनान्सेस अपडाऊन असतील, हेल्थ अपडाऊन असेल तुमची, ओके, अजून काय, तुमचं स्पिरिच्युअलिटी अपडाऊन असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी कशाशी जोडलेल्या आहे, मूलाधार चक्राशी. कारण मूलाधार चक्र इम्बॅलन्स आहे समटाईम. बँक अकाउंट स्टेबल नसेल तुमचं, तुमचे विचार स्टेबल राहत नसतील, अगेन कन्फ्युजन, आज्ञाचक्र आणि मूलाधार चक्र या दोन्ही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. म्हणून 7ही चक्र बॅलन्स करणं गरजेचं आहे. ओके, बरेचदा कॉन्फिडन्स लेवल फार कमी असते, बोलता येत नाही, चार चौघात जाता येत नाही, है ना. मूलाधार चक्रावर काम केलं पाहिजे. गॉट इट? क्लिअर? सो हे 7 चक्र आहेत असे आपले, ज्याच्यावर आपण वेगवेगळ्या गोष्टी, हे कसे ऍक्टिव्हेट करायचे हे मी सांगणार तुम्हाला पुढच्या लेवलमध्ये. पण छोट्या छोट्या गोष्टी सांगतो की तुम्ही काय करू शकता. कधीतरी अनवाणी पायाने फिरा, है ना, आठवड्यातून 2-3 दिवस तुमचं मूलाधार चक्र ऍक्टिव्ह होईल. ओके, तुम्ही मेडिटेशन करा, तुमचं सहस्त्रार चक्र ऍक्टिव्ह होईल. तुम्ही काहीतरी डोनेशन करा, तुमचं हार्ट चक्र ऍक्टिव्ह. ओके, पण अगेन जोपर्यंत तुम्ही प्रोसेसमधून जात नाही ह्या गोष्टी फक्त ऐकण्यासारख्या आहेत. समजलं काय? बरेच लोक येतात, प्रोग्राम अटेंड करतात, ऐकतात, अरे वाह वाह बहुत बढ़िया, आगे बढ़ जाते, डिसिजन नाही ले पाते हो. प्रोसेसमध्ये तुम्हाला जोपर्यंत राहणार नाही तोपर्यंत ह्या गोष्टी तुम्ही त्याच्या अचीव्ह करू शकणार नाही. इज दॅट क्लिअर? छान होते, चक्र समजले सर्वांना. पुन्हा एकदा इमेज दाखवतो की हे सगळे चक्र आहेत. ओके, याचा स्क्रीनशॉट घ्या तुमच्या लक्षात राहण्यासाठी. आपण हे सगळे चक्र बघितले, सहस्त्र चक्र, आज्ञाचक्र, विशुद्धी चक्र, अनाहत चक्र, मणिपूर, स्वादिष्टान आणि मूलाधार. याला इंग्लिशमध्ये पण वेगवेगळे नावं आहेत. ओके, ते पण तुम्ही गुगलवर सर्च करू शकता. ओके, क्लास मराठी आहे म्हणून मी मराठीमध्ये सांगतो. ओके, ठीक आहे. अगेन आता जे लोक रेग्युलरली क्लास अटेंड करत आहेत आणि फर्स्ट टाइम क्लास अटेंड करत आहेत, सेकंड टाइम अटेंड करत आहेत, पण फर्स्ट लेवलमध्येच आहेत, त्यांनी हा गुगल फॉर्म भरायचा आहे. म्हणजे तुम्हाला 7व्या दिवशी काय मिळेल, सर्टिफिकेट मिळेल. ठीक आहे, ओके, क्लिअर. येस, तर सर्वांनी हा गुगल फॉर्म भरायचा आहे. ओके, सो एनी क्वेश्चन्स इन चक्रा? आपल्याकडे 2-4-5 मिनिटं आहेत. रेज युअर हँड इलेक्ट्रॉनिकली. इलेक्ट्रॉनिकली हँड हँड कसा रेज करतात माहिती आहे ना? तुमच्या तिथं असेल त्याला इलेक्ट्रॉनिकली हँड रेज करा. सो आय विल आन्सर युअर क्वेश्चन्स. ठीक आहे, ओके. एनी क्वेश्चन्स इन चक्राज एव्हरीबडी? एनी क्वेश्चन्स? यू गॉट दी क्लॅरिटी?
हाऊ मेनी पीपल गॉट दी क्लॅरिटी? किती लोकांना चक्र बिलकुल माहित नव्हते आणि आज त्यांना फार व्यवस्थितरित्या काही काही पर्सेंट तरी समजलंय. त्यांनी मी टाईप करा जरा चॅट बॉक्समध्ये. आय वॉन्ट टू टॉक टू यू. टाईप मी इन द चॅट बॉक्स. किती लोकांनी फर्स्ट टाइम चक्र ऐकलं आणि त्यांना समजलं. वृषाली. हु इज वृषाली? वेअर इज वृषाली? कॅन वृषाली वी टॉक? वी शुड टॉक. किधर आहे भाई? हां, हे वृषाली मॅडम. हां, बोला. बोलू शकता तुम्ही? येस. काय समजलं तुम्हाला? तोपर्यंत बाकी लोकांनी फॉर्म भरा. हां, येस. काय काहीच समजलं वृषाली माहिती मॅडम? नव्हती. चक्रांबद्दल काहीच माहिती नव्हती. फक्त हं, ऐकलं होतं की आपल्या शरीरात 7 चक्र असतात. पण ते अच्छा. सायंटिफिकली असतात की आध्यात्मिक याच्यात असतात काही माहिती नव्हतं. तर आज क्लिअर झालं ते सगळं. ठीक आहे. तुम्हाला गमतीचा पाठ सांगतो मी, की 7 नसतात. आपल्या शरीरामध्ये खूप सारे चक्र असतात. पण त्यामधले हे अच्छा. महत्त्वाचे आहेत. अच्छा. हां, सगळं जे मॅक्सिमम जे काम होते आपल्या याच्या शरीरामध्ये, हां. हे 7 चक्र थ्रू होते. म्हणून सगळेजण 7च चक्र सांगतात. अच्छा. ओके. येस. आणि सायंटिफिकली हे प्रूव्हन आहे. हो, आध्यात्मिकरित्या तर हे खूप दिवसाआधीच प्रूव्ह झालं होतं. जेव्हा हो. ऋषीमुनी आणि हे सगळे लोक तेव्हाच हे झालेलं आहे. ठीक आहे. येस. थँक्यू सो मच. असं कसं वाटलं तुम्हाला? समजलं तुम्हाला काही गोष्टी? हो, क्लॅरिटी आली? समजलं. हो. कोणतं चक्र तुमचं ब्लॉक आहे असं तुम्हाला वाटते? मला स्वादिष्ठान चक्र. ओके. ठीक आहे. हा प्रश्न मी एका बॅचमध्ये विचारला होता. त्या एक सर होते. त्यांनी फार गमतीदार उत्तर दिलं होतं. ते बोलले, की "सर माझे सगळेच चक्र ब्लॉक आहेत." ठीक आहे. गुड, गुड. थँक यू फॉर शेअरिंग. बट आपल्यालाही माहीत नसते. ॲक्चुअली आपल्याला असं वाटते, पण आपल्यालाही माहीत नसते, की आपल्यामध्ये कुठले-कुठले चक्र ब्लॉक्स आहे. ओके. आणि हे का होते हे सांगतो मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये. आपल्याकडे वेळ आहे तेवढ्या वेळात. बरेचसे इन्सिडेंट्स घडतात आपल्यासोबत. आयुष्यामध्ये खूप सारे अनुभव होतात वेगवेगळे आणि त्या अनुभवामुळे हे चक्र ब्लॉक होतात किंवा इम्बॅलन्स होतात आणि ते इम्बॅलन्सच राहतात मग. कारण की ते बॅलन्स करणं आपल्याला जमतच नाही आणि मग त्याच्यामुळे आपल्यासोबत काही स्ट्रगल होतात आयुष्यात आणि आपल्याला समजतच नाही, ये ऐसा क्यों हो रहा है? मैं तो इतना मेहनत कर रहा हूँ यार. एवढी मेहनत मी करतो, तरी मला यश का मिळत नाही? कारण कुठेतरी तुझ्या डोक्यामध्ये ती गोष्ट फिक्स झालेली आहे, कि मैं ये कर नहीं सकता हूँ और तो ऊपर-ऊपर करे जा रहे हो आप. अंदर आप जाके उसको निकाल नहीं रहे हो. म्हणजे सोपं करून सांगतो तुम्हाला अजून, की आपल्या घरामध्ये एक हॉल आहे. एक किचन आहे, एक बेडरूम आहे, 2-3 बेडरूम असतील, ते व्हॉटएव्हर. पण एक हॉल आहे, ठीक आहे. तर आपण काय करतो, रोज तो हॉल झाडतो. पण त्या हॉलमध्ये एक सोफा सेट ठेवलेला आहे, बाकीच्या काही वस्तू आहे. त्याच्या खालचा कचरा आपण कधीच नाही काढत. धिस इज हाऊ इट इज. समजलं? सोपं? अजून सोपं केलं मी, की आपल्याला माहीतच नाही, की या सोफा सेटच्या खाली किती कचरा आहे. आपण तो कधी आपल्याला काय वाटतं आपला हॉल तर क्लीन आहे. आपल्याला काय वाटतं अरे मेरी लाइफ तो बहुत अच्छी चल रही है. लेकिन ये स्ट्रगल क्यों आ रहा है मेरे लाइफ में? तर ते स्ट्रगल त्याच्यामुळे आहेत कारण तो सोफाच्या खालचा जो कचरा आहे तो निघालेला नाहीये आणि ते आपल्याला माहीत नाहीये. ते कधी होईल? जेव्हा आपण स्वतःचा डीपली स्टडी करू तेव्हा. जेव्हा आपण तो सोफा हलवू तेव्हा आपल्याला ते समजेल. राइट ना? तर सोफा हलवण्यासाठी काय करावं लागेल? सिंपल आहे. काही प्रोसेसेसमधून जावं लागेल. काही स्पिरिच्युअलिटीचे कोर्सेस करावे लागतील. काही गोष्टी शिकाव्या लागतील. तेव्हा समजेल की अरे इसलिए मेरे लाईफ में ये अडचण होती का माझ्या आयुष्यात ही? अच्छा याच्यामुळे होती का ही? असं आहे. अजून कोणाला बोलायचं आहे? एनीवन वॉन्ट्स टू स्पीक? देखो ऐसा चान्स मिलता नहीं कभी हां. आज मिळाला. ओके. सो उद्या आपण काय समजू हे तुम्हाला सांगतो मी. उद्या आपण हे शिकू, की कशाप्रकारे हे जे चक्र आहेत याला तुम्ही हीलिंग करू शकता, ॲक्टिव्हेट करू शकता. तर त्याचा क्लास तुमचा 2 वेळा होईल उद्या. एक तर सकाळी तुम्ही मेडिटेशन जॉइन केलं तर मेडिटेशन होईल आणि संध्याकाळी मी पुन्हा तुम्हाला स्टेप बाय स्टेप समजावून सांगेल. ओके. आणि रेकीची एक प्रार्थना असते, जी प्रार्थना करून आपल्याला रेकीला आवाहन करायचं असते. ती प्रार्थना पण आपण उद्या समजून घेऊ. ओके. आणि त्या पुढच्या प्रोसेसेस जे आहेत ते आपण उद्या शिकू. इज दॅट क्लिअर? ओके. किती लोक मला इथे कमिटमेंट करतायत की आय विल अटेंड टुमॉरो अँड आय विल अटेंड क्लास अप टू सॅटरडे 100%. टाइप 100% इन द चॅट बॉक्स. टाइप 100% इन द चॅट बॉक्स. अच्छा, उद्याच्या सकाळच्या मेडिटेशनची जी लिंक आहे ती तुम्हाला या ग्रुपमध्ये येईल. व्हेरी गुड. अस्मिताजी, वृषालीजी, चित्राजी, हर्षदा मॅडम. चित्रा मॅडम तुम्ही सेकंड टाइम अटेंड करतायत का क्लास? नीना, नितीन लेले. काही नावं मला ओळखीचे वाटले म्हणून. समीरजी, थँक यू.
सो जे लोक या ग्रुपमध्ये नसतील त्यांनी हा ग्रुप जॉईन करून घ्या. या ग्रुपमध्ये पुन्हा एकदा मी नोट्स शेअर करणार आहे आज. सो नोट्स तुम्ही जर झेरॉक्स काढली नसेल त्याची तर काढून घ्या आणि वाचायला सुरुवात करा, त्याचा अभ्यास सुरुवात करा. बघा ही प्रोसेसमध्ये फक्त तुम्ही आता एंट्री घेतलेली आहे. इट्स अ व्हेरी यु नो अमेझिंग प्रोसेस वेन यू गो स्टेप बाय स्टेप बाय स्टेप. ओके. किती लोकांना ही क्लॅरिटी आहे आजच? आय एम आस्किंग यू वन क्वेश्चन. हाऊ मेनी पीपल हॅव क्लॅरिटी? आता समजून जाईल मला की तुमचा आज्ञाचक्र ऍक्टिव्ह आहे की नाही. ठीक आहे. हाऊ मेनी पीपल हॅव क्लॅरिटी की मला सेकंड आणि थर्ड लेवल पण शिकायची आहे? टाईप मी इन द चॅट बॉक्स. लेट मी सी. की क्लॅरिटी आहे मला की मला सेकंड आणि थर्ड लेवल शिकायची आहे. आणि किती लोक असे आहे की ज्यांना एवढी क्लॅरिटी की आय वॉन्ट टू लर्न अप टू द ग्रँड मास्टर, सगळंच करायचं आहे मला. अस्मिता मॅडमला तर पूर्णच आहे मला असं वाटते, त्या बोलल्या होत्या. राईट. व्हेरी गुड, व्हेरी गुड. देर आर 8 to 9 पीपल. राईट. 9, 10, 11 लोक, 12 लोक आहेत. व्हेरी गुड. काही लोकांनी मला पर्सनली मेसेज केले. सो 8 to 10 पीपल आर देअर हु हॅव क्लॅरिटी कि मुझे आगे बढ़ना है और वो करना है. ठीक आहे. सो इथे प्रकाश सर आहेत, हु इज ऑफ अवर ग्रँड मास्टर स्टुडंट. सो आय रिक्वेस्ट हिम टू स्पीक समथिंग की त्यांचा एक्सपिरियन्स कसा राहिला. त्यांनी लेवल 2, लेवल 3 मास्टर आणि ग्रँड मास्टर ते आता करत आहेत आमच्यासोबत. सो मी त्यांना रिक्वेस्ट करेल की त्यांनी त्यांचा अनुभव शेअर करावा की त्यांचा अनुभव कसा आहे आतापर्यंतचा आमच्यासोबतचा, आणि काय तुम्ही सजेस्ट कराल या सर्वांना की यांनी का केलं पाहिजे रेकी आणि केली पाहिजे का? सॉरी चुकून म्यूट झाले तुम्ही. येस, प्लीज अनम्यूट करा प्रकाश सर आणि प्लीज तुमचा एक्सपिरियन्स शेअर करा आणि यांनी का रेकी केलं पाहिजे हे पण सांगा. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग एव्हरीवन. गुड इव्हनिंग. तर सरांचे खूप खूप धन्यवाद थँक्यू. की आम्हाला या जर्नीमध्ये आणलं, त्यासाठी सर थँक्यू. 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 येस येस. रेकी का करावी, पहिले तर मी सांगेल. याच्या अगोदर, रेकी मध्ये यायच्या अगोदर मी जे पण काय करत असेल त्यामध्ये मी एकतर सक्सेस नाही किंवा कुठल्याही गोष्टीचं डायरेक्ट डिसिजन नाही. त्यानंतर स्वतःही इतका चिडचिडपणा होता की चिडचिड याच्यामुळे की मला जे करायचे ते होत नाहीये, हम्म, हम्म. आणि जी गोष्ट आपल्याकडून होत नाही कुठेतरी नंतर त्याविषयी चिडचिडपणा चालू होतो. जसे मी रेकीमध्ये आलो, सरांनी जसं सजेशन केलं की फर्स्ट, सेकंड, थर्ड लेवल, हे करत असताना मी स्वतःचे चक्रास बॅलन्स करून माझे जे बी काय प्रॉब्लेम होते ते मला तरी वाटतं का 100% सॉल्व्ह झाले गुड. पूर्णपणे. आणि हम्म. सरांनी जसे सजेस्ट केले की मी ग्रँड मास्टर पण करतोय, सरांच्या आशीर्वादामुळेच म्हणावं लागेल याच्यामध्ये लोकांना मला मदत करण्यासाठी. आणि सगळ्यात महत्वाचं जे म्हटलं ना, आपल्या जे गुड ब्लेसिंग हवे असतात, हम्म, हम्म, हम्म. त्याला आपण अध्यात्मासाठी म्हणून स्पिरिच्युअल म्हणून, त्या गुड ब्लेसिंग आपल्याला आपले कर्मच चांगले करण्यासाठी, मेन म्हणजे याच्यात कर्मच आहे. आपले येस. कर्म जर चांगले असले ना, आपल्या कोणतीही गोष्ट अशी नाही की ती होणार नाही. त्यासाठी राईट. मी तर सांगेल की सगळ्यांनी फर्स्ट, सेकंड, थर्ड लेवल कम्प्लीट करा, आणि जर होत असेल तर वेलकम टू ग्रँड मास्टर. येस येस. थँक्यू. थँक्यू. थँक्यू प्रकाश सर. व्हेरी नाईस. ओके. सो आय एम जस्ट अ मीडिएटर. ओके. सरांनी खूप छान त्यांचा एक्सपिरियन्स शेअर केला. पण अगेन आय एम टेलिंग यू, आय एम जस्ट अ मीडिएटर. सी, तुम्ही आणि युनिवर्स हे दोघं लोक कनेक्टेड आहात ऑब्व्हियसली, पण त्यांच्यामध्ये फक्त एक पोस्टमनचं काम आम्ही करतोय. ओके. वी आर जस्ट अ पोस्टमन की यहाँ से लेके वहाँ तक कुछ तो पहुंचा रहे हैं. ओके. सो थँक्यू सो मच प्रकाश जी फॉर शेअरिंग. थँक्यू सो मच. सो अशा काही गोष्टी आहेत आणि असे भरपूर सारे आता मला त्यांना स्टुडंट्स म्हणावं लागतं ॲक्च्युली, पण असे खूप सारे आपले मित्र आहे, स्टुडंट्स आहे जे ह्या गोष्टीतून जात आहेत. आतापर्यंत जवळजवळ 3,000 पेक्षा जास्त लोकांना आम्ही रेकी शिकवलं. ओके. आणि अजूनही शिकवत आहोत. फर्स्ट लेवल तर आम्ही कम्प्लिटली फ्री करतो. त्याचं कारण हे आहे की मॅक्सिमम लोकांपर्यंत ती गोष्ट गेली पाहिजे, त्यांना तो अनुभव मिळाला पाहिजे. आणि तो अनुभव घेणं हे फक्त आणि फक्त तुमच्या हातात आहे, लक्षात ठेवा. आम्ही कितीही प्रयत्न केला तरी जोपर्यंत ती गोष्ट तुमच्या प्रारब्धात नाही आहे तोपर्यंत ती गोष्ट तुमच्यापर्यंत येणार नाहीच. ओके. सो आत्ता ही बॅच तुम्ही अटेंड करताय, तुम्ही नेक्स्ट वीकची बॅच अटेंड करा. यू विल सी मिनिमम 3 टाइम्स पीपल. जवळजवळ 150-200 लोक तुम्हाला दिसतील त्या बॅचमध्ये. यावेळी आम्ही ॲडव्हर्टायझिंग केली नाही म्हणून एवढे छोटा आकडा आहे. ओके. सो नेक्स्ट टाइम यू सी 150-200 लोक एव्हरी वीक आमची बॅच अटेंड करतात. बट प्रश्न हा आहे की
Can all those 150 to 100 people get transformed? No. क्यों? Because it again depend on your decisions, your आज्ञा चक्र. ओके, ते ऍक्टिव्हेट नसेल तर ते ऍक्टिव्हेट करणं आपल्या हातात आहे. ओके, हाऊ वी टेक डिसिजन अवर लाईफ. आपल्या आयुष्यामध्ये आपण कसे निर्णय घेतो. कधी कधी आपल्याला भीती वाटेल निर्णय घेताना एखादा, पण जर का आपल्याला फिलिंग आहे हार्टमध्ये की हे राईट डिसिजन आहे आणि हे डिसिजन माझं आयुष्य बदलू शकते, सो यू हॅव टू टेक, है ना. पहिले निर्णय घ्या, देन थिंक हाऊ आय कॅन मेक इट राईट. रतन टाटाचं वाक्य आहे हे, कि आई टेक डिसीजन फर्स्ट देन आई थिंक कि कैसे इसको सही करना है अभी, और वो सही हो ही जाता है. ये मेरा एक्सपीरियंस है, वो सही हो ही जाता है. क्यों हो जाता है वो सही? बिकॉज यू आर कॉन्फिडेंट कि यार अभी तो मुझे ये करना ही है, मैंने ये कर दिया, एक कमिटमेंट मैंने कर दिया, अभी तो मुझे करना ही है. ओके, सो विद दैट आई एम wrapping up today's class. Thank you so much for being here, everybody. Thank you so much for your blessings. Thank you so much for your time. And again, I request की आजचा बुधवार आहे, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार असे 3 क्लास आपले अजून बाकी आहेत. ती क्लास अटेंड करा. त्याच्यासोबत 3 क्लास मी तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी देतोय, जे की सकाळचे आहेत. ते फक्त पेड लोकांना देत असतो आम्ही. पण या बॅचसाठी मी स्पेशली 3 दिवसाचा क्लास तुम्हाला देतोय फ्री अगदी. तुम्ही सकाळचं मेडिटेशनही जॉईन करू शकता. त्याच्यामध्ये मी लिंक शेअर करेल तुमच्या ग्रुपमध्ये. ओके, आणि तुम्ही सकाळी 6ला म्हणजे 6ला चालू होऊन जाते क्लास. आणि कॅमेरा ऑन पाहिजे बरं का. कॅमेरा ऑफ करून जर तुम्ही अटेंड करत असाल तर त्याचा अगेन काही उपयोग होणार नाही, कारण मेडिटेशन्स करतो आपण सोबत. मी पण करतो, तुम्ही पण करा, सोबत आपण करू सकाळी. ओके, थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट टाईम. उद्या भेटूया याच ठिकाणी, याच वेळी, याच लिंकवर, याच एनर्जीसोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड गॉड ब्लेस यू. उद्या आपण एक महत्त्वाचा विषय शिकणार आहे. तो आहे की आपल्या घरात पिणारं पाणी जे आहे, जे येणारं पाणी आहे, पिणारं पाणी आहे, ते पाणी चार्ज कसं करायचं, आणि फूड जे आपण खातो त्याला चार्ज कसं करायचं. ह्या 2 महत्त्वाच्या गोष्टी आपण उद्या शिकणार आहोत. त्यासाठी कोणीच क्लास मिस करायचा नाही आहे. ठीक आहे. थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट टाईम. उद्या भेटू सायंकाळी ठीक 7 वाजता. धन्यवाद. थँक्यू.